सोनवणे सर, समवेत प्रमुख अतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मुंबईचे माजी प्राचार्य माननीय प्राध्यापक ॲडव्होकेट जयमंगल धनराज सर, समवेत शासकीय जिल्हा रुग्णालय संभाजीनगरचे विभाग प्रमुख पॅथॉलॉजी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर भारत सोनवणे सर, या निमित्ताने प्रमुख उपस्थितीमध्ये उत्पलचंद थोरात SBI सर्व्हिस मॅनेजर के.एस.के महाविद्यालयाचे संगीत विभागाचे प्रमुख आदरणीय आयुष्यमान प्राध्यापक दीपक जमदाडे सर, समेत महिला महाविद्यालय गेवराईचे माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय भेदेकर सर, सर्वांना विनंती आहे की आपण विचारमंचावरती खुर्चीवरती आसनस्थ व्हायचं आहे। यामध्येच आदरणीय दादांना देखील विनंती आहे आपण देखील अतिथींच्या समेत या ठिकाणी उपस्थित राहावं। हे पुस्तक देऊन तुळशी शैक्षणिक समूहाचं एक पुस्तक सदिच्छा आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय धनराज सरांचा सन्मान। यानंतर या कार्यक्रमासाठी खास आवर्जून या निमित्ताने उपस्थित आहेत मी सिद्धार्थ वाघमारे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय सोनवणे सरांचा सन्मान करावा। यानंतर भीमवाणी आणि वामन गाणी हा कार्यक्रम यथोचित मागील 8 वर्षापासून सादरीकरण होत असून मागील 5 वर्षापासून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि भीमवाणी वामन गाणी हा कार्यक्रम बीडकरांना आस्वाद घेता येतो आहे असे नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आजच्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रदीप रोडे सर यांचा देखील यथोचित सन्मान मी डॉक्टर संजय कांबळे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय प्राध्यापक प्रदीप रोडे सर यांचा सन्मान करावा। यानंतर या कार्यक्रमास विनंतीस मान देऊन या ठिकाणी SBIचे सर्व्हिस मॅनेजर राजीव गांधी शाखा बीडचे माननीय उत्पलचंद थोरात हे देखील या निमित्ताने उपस्थित आहेत। मी प्राध्यापक डॉक्टर नामदेव शिंगारे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय थोरात सर यांना सन्मानित करावं। तुळशी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक विकास वाघमारे सर यांनी समोर यायचं आहे। यानंतर के.एस.के महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक दीपक जमदाडे सर यांचा देखील यथोचित सन्मान मी तुळशी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विकास वाघमारे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय दीपक जमदाडे सर यांना सन्मानित करावं। यानंतर महिला महाविद्यालय गेवराईचे माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय भेदेकर सर या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान मी आयुष्यमान अरविंद डोळस सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय संजय भेदेकर सर यांचा सन्मान करावा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आवर्जून पुण्याहून या ठिकाणी आदरणीय जोंधळे सर उपस्थित आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान मी आदरणीय सावता मस्के सर यांना विनंती करतो की या निमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय केशवराव जोंधळे सर यांचा सन्मान करावा। मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातत्यपूर्वक विविध कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग आणि आयोजकाच्या भूमिकेतून या ठिकाणी खास आवर्जून आपणामध्ये उपस्थित आहेत असे आदरणीय प्राध्यापक राम गायकवाड सर यांचा यथोचित सन्मान मी प्राध्यापक सुरेश कसबे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आदरणीय राम गायकवाड सर यांचा सन्मान करावा। आणि यानंतर खास आकर्षण म्हणून आणि या कार्यक्रमाचं निमित्त साधून आपण ज्यांना या कार्यक्रमाचा पुरस्कारार्थी या वर्षीचा घोषित केलेला आहे ते आदरणीय
राहुल अन्वीकर दादा यांचा यथोचित सन्माननीय आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर मनोहर सिरसाट सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय दादांना जो सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन 25,000 रोख रक्कम चेक देऊन सन्मानित करणार आहोत. त्या सन्मानपत्राचं वाचन करून आदरणीय दादांचा सन्मान करूयात. सर्वांनी आदरणीय दादांच्या सन्मानापूर्वी या ठिकाणी सन्मानपत्राचं आपण वाचन ऐकूयात. आदरणीय मनोहर सिरसाट सर. आयुष्यमान राहुल अन्वीकर दादा यांना देण्यात येणारं हे मानपत्राचं वाचन आपल्या सर्वांच्या समोर मी करतोय. आदरणीय आयुष्यमान राहुल अन्वीकर, प्रसिद्ध गायक, शाहीर व राष्ट्रीय प्रबोधनकार यांना नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीनं अर्पण केलेलं मानपत्र. सन्माननीय राहुलजी, शिव फुले शाहू आंबेडकरी विचारसरणी आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचविणारे आपले अभूतपूर्व आणि ऐतिहासिक योगदान अत्यंत गौरवास्पद आहे. आपल्या ओजस्वी स्वरातून, बुलंद आवाजातून आणि प्रभावी गीत सादरीकरणातून आपण समाज जागृतीची ज्योत सातत्यानं तेवत ठेवली आहे. आपल्या या प्रदीर्घ व प्रेरणादायी कला साधनेचा गौरव म्हणून आपणास महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करताना आम्हाला विलक्षण आनंद आणि अभिमान वाटत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अन्वी ही आपली जन्मभूमी. याच मातीतून आपल्या कलाप्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि स्वकर्तृत्व, जिद्द व अथक कला साधनेच्या बळावर आपण सांस्कृतिक क्षेत्रात आपले स्वतंत्र आणि अढळ स्थान निर्माण केले. आपल्या प्रभावी सादरीकरणातून आणि प्रबोधनपर कलाविष्कारातून आपण महाराष्ट्रासह देशभरातील रसिकांच्या मनावर आदराचे स्थान निर्माण केले आहे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आणि छोड दो गुलामी यारो छोड दो गुलामी यासारख्या आपल्या तुफान गाजलेल्या सांस्कृतिक कलाकृतींनी बहुजन समाजाच्या मनात आत्मभान, स्वाभिमान आणि परिवर्तनाची चेतना जागविली. यासोबतच आई ग मरण्याआधी मला दाव ग भीमजयंती, भीमराव या नात्याला आणि चला दिल्लीला चला यासारख्या गीतांनीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले आहे. आपल्या गीतांमध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक जाणीव, आत्मसन्मान, समता आणि परिवर्तनाची प्रेरणा सामावलेली आहे. आपल्या अद्वितीय कला साधनेची आणि सामाजिक प्रबोधनातील योगदानाची दखल घेत 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने तत्कालीन राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्या हस्ते व्यसनमुक्त पहाट अभियान पुरस्कार प्रदान करून आपला गौरव करण्यात आला. त्यानंतर 1998 मध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांनी स्वतःला प्राप्त झालेला पुरस्कार आपणास प्रदान करून सन्मानित केले. हा आपल्या कला प्रवासातील अत्यंत दुर्मिळ, अविस्मरणीय आणि गौरवशाली क्षण ठरला. तसेच 2008 मध्ये उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय बहन मायावतीजी यांच्या हस्ते मान्यवर कांशीरामजी कला सन्मान प्रदान करून आपल्या कलाकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे. हेही विशेष आहे. भीमगीते, बुद्धगीते, शाहिरी, सामाजिक परिवर्तनाची गीते आणि विविध प्रबोधनपर कलाविष्कारांच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक दशकांपासून समाज मन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहात. भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा फुले जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपल्या प्रभावी सादरीकरणाद्वारे आपण प्रबोधनाचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचविला आहे. आपल्या प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनपर कर्तृत्वाची कृतज्ञतापूर्व दखल घेत नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने आपणास महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार 2026 हा सन्मान अर्पण करताना आम्हास मनपूर्वक अभिमान वाटत आहे. आपले हे सांस्कृतिक व सामाजिक कर्तृत्व पुढील पिढ्यांसाठी ज्ञान, प्रबोधन आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरो. आपल्या स्वरातून समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापक जनसमुदायांपर्यंत पोहोचत राहो. आपल्या कार्याला उत्तरोत्तर व्यापकता लाभो आणि परिवर्तनवादी सांस्कृतिक चळवळीला आपल्या योगदानातून अधिक बळ मिळो हीच मनपूर्वक सदिच्छा. आपला स्नेहांकित प्राध्यापक प्रदीप रोडे, अध्यक्ष नालंदा फाउंडेशन बीड. धन्यवाद. एकूणच सर्व सदिच्छांसह आदरणीय राहुल दादा अन्वीकर यांचा यथोचित सन्मान होत आहे. मी सर्व अतिथींना विनंती करतो की आदरणीय दादांचा Digging
दादांच्या गावावरून काही अन्वी या गावावरून या ठिकाणी त्यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण विचारमंचावरती यावं. आदरणीय दादांचा सन्मान स्वीकारताना आपणही त्याच्यामध्ये सहभागी असावं अशी दादांची इच्छा आहे. आपणही समोर यावं. आदरणीय दादांचे मोठे बंधू अन्वी गावचे सरपंच रमेश अन्वीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की या निमित्ताने आपल्या बांधवांचा यथोचित सन्मान होताना आपणही सक्रिय सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवा. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शाहीर प्रबोधनकार व बाबासाहेबांच्या चळवळीचा सक्रिय सहभाग म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून विदेशापर्यंत या महापुरुषांची विचारधारा केवळ अंगीकारून नव्हे तर प्रेरित करण्याचं काम करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या आशीर्वादात राहिलेले आदरणीय आयुष्यमान राहुल अन्वीकर यांचा नालंदा फाउंडेशन बीडच्या वतीने यथोचित सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व 25,000 रोख रक्कमचा चेक देऊन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. आपणही सर्वांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात उत्साहात दादांचा सन्मान करावा. पाहता पाहता अन्वी या गावावरून असं वाटलं होतं की 4-2 लोक आलेले असतील, पण दादांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गावाच्या वलयातून देखील या ठिकाणी उमटलेलं दिसत आहे. या गावकऱ्यांचं बंधुप्रेम आणि आपणा सर्वांच्या मध्ये उपस्थिती असल्यानं मी सर्व अन्वीकर गावच्या ग्रामस्थांचं आणि दादांच्या बंधूंचं नालंदा फाउंडेशनच्या वतीने शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाचा एकंदरीतच अगदी कमी वेळ घेणार आहोत, कारण खरं तर आपल्याला आणखी पुढे